नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. आज आपण छान अशी गावरान रेसिपी बनवतोय. अतिशय अशी ट्रॅडिशनल आहे आणि चवीला खूप भन्नाट लागते. कुठल्याही चपाती, भाकरी, फुलके, भातासोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता. मस्त अशा पातळ पाटवड्या आणि झणझणीत रस्सा म्हणजेच पाटवडी रस्सा आज आपण बनवतोय. तर चला आजच्या रेसिपीला झटपट सुरुवात करूयात. ॲक्च्युली ही रेसिपी वेळखाऊ वाटते पण खूप झटपट होते. फक्त थोड्या सरावाची गरज आहे. तर चला आता आपण सुक्कं खोबरं छान असं तव्यावरती भाजून घेतोय. खोबरं चांगलं भाजलं गेलं त्याच्यामध्ये 3 लाल सुक्या मिरच्या, 4-5 मोठाल्या लसूण पाकळ्या खोबऱ्यासोबत भाजून घेऊयात. मसाला भाजताना आपण त्याच्यामध्ये तेल घालत नाही. खोबरं भाजून झालं, एक कांदा देखील आपण चांगला काळा होईपर्यंत भाजून घेतोय. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण वाटून घेतोय. आता हे वाटण आहे पाटवडीसाठी आणि त्याच्यासाठी आपण 1 वाटी चणा पीठ घेतलं आहे. तर एका कढईमध्ये 1 चमचा तेल गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं घातलं आहे, हिंग घातला. याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं वाटलेलं ते आपण परतून घेतो आहे. याच्यामध्ये थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा. हे पाटवडीचं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद देखील घातली. आता आपण 1 वाटीभर चण्याचं पीठ घेतलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ओतून ते मिक्सरला फिरून घेतलं. अशा पद्धतीने फिरून घेतल्यामुळे वड्या एकदम छान होतात, गुठळ्या तयार होत नाहीत. मिक्सरला फिरून घेतलेलं चण्याचं वाटण आपण कढईमध्ये ओतून घेतलं. चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि खूप झटपट असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हे बेसन पीठ लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला हे बेसन पीठ चांगलं शिजलेलं हवं आहे, तरच वडी खूप छान लागते. कच्चं राहता कामा नये. तर त्याच्यासाठी मस्त पटकन हलवून घ्यायचं आणि 2 मिनिट झाकण ठेवायचं. पुन्हा 2 मिनिटानंतर आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 2-3 मिनिट मंद आचेवरती झाकण ठेवत आपल्याला हे पाटवडीचं बेसन छान शिजवून घ्यायचं. आता पाटवडीचं बेसन शिजेपर्यंत मी एका मोठ्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. कारण जेणेकरून हे बेसन पीठ तयार झालं पाटवडीचं मिश्रण की लगेचच पाटवडी थापायला. पळीचं देखील मिश्रण मी याच्यामध्ये काढून घेतलं, झाकण ठेवले. मंद आचेवरती 6 मिनिटामध्ये मस्त हे बेसन शिजलं जातं. बेसन हाताला चिटकत नाही, म्हणजे ते छान शिजलं गेलेलं आहे. तर तेल लावलेल्या ताटावरती 1 पळीभर बेसन पीठ शिजलेलं आपण काढून घेतलं आहे. आता राहिलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आणि गॅस देखील बंद केला आहे. आणि तुम्ही बघता ताटावरती जे बेसन ठेवलेलं आहे आपण पाटवडीचं, त्याच्यामधनं वाफा निघतात. तर ते आपल्याला गरम गरमच थापून घ्यायचं आहे. गरम गरम थापलं तर ते छान थापता येतं. आता हाताला चटके बसू नयेत म्हणून या पद्धतीने थंड पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा. हाताला तेल किंवा तूप लावायचं नाही, त्याने हाताला जास्त चटके बसतात. तर पाणी लावायचं. पाणी हातामध्ये घ्यायचं नाही, नाहीतर हे मिश्रण ओलं होईल. बोटांचा आणि तळ हाताचा वापर करत छान हे पाटवडीचं मिश्रण ताटावरती मस्त आपण थापून घेऊयात. जेवढं पातळ तुम्हाला थापता येईल तेवढं थापायचं, कारण पातळ पाटवडी खायला खूप टेस्टी लागते. आणि हाताला चटका बसला तरच बोटं पाण्यामध्ये बुडवायची आणि झटपट मिश्रण थापून घ्यायचं. कडेला तुम्हाला गोल आकार नाही देता आला तरी चालेल, कारण मिश्रण खूप गरम आहे, एकदम उकळतं, वाफा निघत आहेत. आता दुसऱ्या ताटावरती मी पोळपाट घेतला आहे, त्याला देखील तेल लावून घेतलं आहे. उरलेलं सर्व बेसन त्याच्यावरती काढून घेतलं आणि त्याला गोल आकार देत मी छान असं बोटाचा आणि तळहाताचा वापर करत मस्त थापून घेते. जेवढं पातळ थापता येईल तेवढं थापून घ्यायचं. थापून झालं की गरम असतानाच त्याच्यावरती छान तीळ भुरभुरायचे आणि कोथिंबीर घालायची. हे मिश्रण सर्व दाबायचं. दाबताना पाण्यामध्ये हात बुडवला तरी चालेल, म्हणजे तीळ
बाजूला निघून जाणार नाहीत, ते या पाटवडीला छान चिकटले जातात. तुम्ही बघू शकता मस्त हे मिश्रण आपलं थापून तयार झालेलं आहे. आता याला थंड झाल्यानंतर आपण कापून घेऊयात. तोपर्यंत त्याच कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि हे जे बेसन आहे त्याचा वापर आपल्याला रश्श्यामध्ये करायचा आहे. तर त्याला गॅसवरती मंद आचेवरती मी झाकण ठेवलेलं आहे, कारण जी कडक कढई झालेली आहे ते बेसन पीठ निघलं जातं. तर तोपर्यंत आपण रश्श्याचं वाटण करून घेतोय. तर छान असं खरपूस भाजून घेतलेलं खोबरं, मिरच्या सुक्या पहिल्यांदा फिरून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेला कांदा, लसूण, कोथिंबीर पाणी घालून छान असं वाटण करून घेतलं. आता कढई तापत ठेवली. कढई तापली की त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं. हा आपण पाटवडीचा रस्सा करून घेतोय. रश्श्यासाठी थोडंसं तेल जास्त घालायचं. 2 पळी तेल घातलं आहे. आता याच्यामध्ये मस्त ताजा कढीपत्ता घालून घेऊयात. कढीपत्त्याची पाने तडतडली की त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण वाटून घेतलेलं हे जे वाटण आहे ते घालून घेतोय. आता या वाटणामध्ये आपण पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद पावडर, धना पावडर 2 चमचे घालायची आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी इथे 1 छोटा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. भाजलेली जिऱ्याची पूड आणि गरम मसाला देखील त्याच्यामध्ये लगेच घालून घेतलेला आहे. मिश्रण मिक्स करून घेऊया चांगलं आणि झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. हे पहा 2 मिनिट झाकण ठेवलं मंद आचेवरती. मिश्रण आपल्याला सुकं वाटतंय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आणि हे या वाटणामध्ये घालून घेतलं. वाटणापुरतं थोडंसं मीठ घातलं आणि छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. अजून 2-3 मिनिट मंद आचेवरती हे वाटण चांगलं शिजलं गेलं आहे, तेल सुटलं आहे. आता आपण याच्यामध्ये जी कढई आपण पाटवडीचं मिश्रण बनवलं होतं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून उकळत ठेवलं होतं ते मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि अजून 1 ग्लासभर पाणी घातलं. जेवढं आपल्याला पाटवडीसाठी रस्सा हवा आहे तेवढं रस्सासाठी पाणी घालायचं आणि छान असं मोठ्या आचेवरती आपल्याला त्याला उकळी घ्यायची. तोपर्यंत पाटवड्या आपण कापून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता कढईचा आकार गोल नाही आहे, तर या पद्धतीने त्या वड्या काढून घ्यायच्या. या अर्ध्या ज्या वड्या आहेत त्या मिश्रण तुम्ही रश्श्यामध्ये खाऊ शकता आणि या मस्त तुम्ही डब्यावरती देखील नेऊ शकता आणि तशा देखील खाऊ शकता. पण पाटवडी रश्श्यासोबत खायला खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता या वड्या इतक्या सुंदर दिसत आहेत आणि खूप अशा पातळ झालेल्या आहेत. एवढी पातळ वडी हे पहा खूप मस्त आणि चवीला देखील अतिशय उत्तम झालेली आहे. खूप कमी मसाल्यांमध्ये आणि दिसायलाही देखील खूप सुंदर आणि चवीलाही अतिशय उत्तम झालेली आहे. आता इकडे आपल्या पाटवडी रश्श्याला उकळी आलेली आहे. ते एकदा मिक्स करून घेते आणि अजून आपल्याला मंद आचेवरती याला झाकण ठेवून 3-4 मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे. म्हणजे हा रस्सा देखील चवीला अतिशय भन्नाट लागतो. हे पहा मस्त याच रश्श्याबरोबर आपल्याला ही जी पाटवडी तयार केलेली आहे ना छान मस्त ती खायची आहे. तर चला अजून या रश्श्याला मी चांगलं 4-5 मिनिट मंद आचेवरती उकळून घेते. 4-5 मिनिट उकळल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेली कोथिंबीर आपण घालूयात. छान रस्सा मिक्स करायचा आणि मस्त असा झणझणीत गावरान आपला पाटवडी रस्सा तयार झालेला आहे. हा रस्सा तुम्ही तसाही भातासोबत खाऊ शकता. पण ही जी पाटवडी बनवलेली आहे ती पाटवडी या रश्श्यामध्ये घालून मासवडी, मसालावडी हा प्रकार आहे तुम्हाला माहीत असेल, त्याचाच हा एक प्रकार आहे. पण पाटवडी ही याच्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे. तर मस्त अशी ताटावरची देखील पाटवडी आपण कापून घेतलेली आहे. पोळपाटावरची पाटवडीत मी तुम्हाला ऑलरेडीच दाखवली. ताटावरची थोडीशी आपण जाडसर थापलेली आहे. तरी देखील अतिशय भन्नाट लागते ही पाटवडी या गरम गरम रश्श्यामध्ये. आणि हा पाटवडी रस्सा तुम्ही फुलके, चपाती, नान किंवा कोणत्याही प्रकारच्या भाकरीसोबत, ज्वारीची, बाजरीची भाकरी, गावाकडच्या लोकांना बाजरीची भाकरी आणि पाटवडी रस्सा म्हणजे त्यांचं हे फेवरेट जेवण आणि भातासोबत देखील तुम्ही हा खाऊ शकता. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद.